परवा आले होते. आपल्या ज्या 8 तक्रारी आपल्या ऑफिसमध्ये पेंडिंग होत्या त्यापैकी 6 तक्रारीचं आपण चौकशी करून अहवाल सादर केलं आणि 2 ते सादर नाही केले अजून. ते म्हणजे तयार आहे. त्याला सादरला काय एवढा वेळ लागला? आपण घेऊन यायला सांगितलं होतं त्यांना. कुठं मी आणले हो, तुम्ही झेडपीला का नाही पाठवले? अहवाल तुमच्यापाशी ठेवून काय उपयोग? झेडपीला पाठवून देऊ आज. लाईट घेऊ नका तुम्ही. नाही झेडपीला पाठवून. इतके दिवसात ते का गेले नाही? तुमची चूक आहे फॉरवर्ड करायची. एक सर एक मिनिट मला बोलतो लोक कोण आलं तर कॉल कोण आलं होतं लाईट घेतात ते विस्तार अधिकारी. त्यांना एक सांगा पहिले गांभीर्याने का तुमचं काम आहे ना तुम्ही नियत वेळेत पूर्ण केलं पाहिजे. तुमच्याकडे रिपोर्टिंग करायचं ना फक्त तुम्हाला. तुम्ही फक्त माध्यम आहे ना. तुम्हाला सीओने वरून सांगितलं का ना द्यायला? गोष्ट कशी आहे तुम्हाला सीओने काय सांगितलं वरती खाली द्यायला की बाबा तुम्ही रिप्लाय फाईल करा तुमचा आज 7 दिवसामध्ये. हे किती पत्र आहे असे 7 दिवसात पत्र उत्तर द्यायची? आपण 17 7 दिवसात काल होऊन जातं ती म्हणून होऊन गेले. असं कुठं करावं असतं सांगा बरं. आता 6 जे चौकशी अहवाल आहे ते आपण तुम्हाला मिळालेत का मिळायचं अजून? ह्यांना नको द्यावं. मला मिळाले 6 मिळालेत. ते वरती पाठवा करून टाकतो. ठीक आहे. आणि हे जे 2 आहेत 3 राहिले त्याच्यात. 3 राहिले आहेत ते तुमच्या सदस्याच्या डिस्क्वालिफिकेशन संदर्भात. ठीक आहे. अजून अतिक्रमण संदर्भात. ठीक आहे. तर हे तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये देतो आणि सीओना पण पाठवून देतो ते फॉरवर्ड करून सगळे अहवाल. ठीक आहे. म्हणजे आज उद्यामध्ये तुमचे जे काही 9 तक्रारी अर्ज आहेत जेवढी पेंडन्सी तेवढी सगळी क्लिअर होऊन जाईल. हो आज किंवा उद्या तयारच आहेत. पण आता आम्ही इकडे काळवडीला त्या कमिटी आली आहे तर त्या संदर्भात होतं त्यामुळे ते ड्राफ्टिंग झालं नाही. अदरवाईज मी आता घेऊनच आलो असते. तयार आहेत आमचे अहवाल. ते कॉपी सीसी यांना करायची फॉरवर्ड करायची. यांना देतो आणि एक सीओ सरांना पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवतो. ते मी भूषण तेच सरांना बोलणार होतं आता का ते त्याच्यात पण आले सर आहेत का फोन मिटिंग होता ते त्यांना मला बोलायचं होतं की बाबा त्याच्यात तुम्ही काय तुमची प्रगती काय असेल ती पुढे पाठवून द्या तुम्ही पाठवतो आज उद्यामध्ये पाठवून देतो. मग आता काय आणलं तुम्ही रायटिंगमध्ये? कालच आपण दिलं होतं त्या संदर्भात. ते काय म्हणले तुम्ही मला बोला. त्यातला मला एक मुद्दा मान्य नाही. कालचं जर असेल तर मी घेणार नाही आता. पण काय मुद्दा मान्य नाही तुम्हाला? मी पहिली मागणी केली तुमच्याकडे काल पण फोनवरती बोललो आहे की विभागीय चौकशी जी आहे ती पहिली तातडीनं लावायची. ती तुमचं ऑडिट नको आहे. जो नेहमी इथं ऑडिट येऊन करतो, जो मॅनेज होऊन ऑडिट करतो, स्पेशल ऑडिटर इथं नेमायचं आहे. पाठवणार हो पाठवायचं. पण ते ऑडिट करत असताना जे महत्त्वाचं दप्तर आहे ते सील करायचं. ते जर सील करता येत नसेल तर सदर ग्रामसेवकाला जे नसेल ते नाही करू शकत, असेल ते करतील ना. नाही फक्त करता येतं ना, कायदा आहे ना. एक मिनिट मला काय म्हणायचंय दप्तर तपासणीचा विषय सर. दप्तर तपासणी हा विषय मोठा तुम्ही पण करू शकता. मी तेच म्हणतो तुमच्याकडे पंचायतला स्पेशल ऑडिटची अशी प्रोव्हिजन आहे की जीबी घेऊन ती ऑडिटरला पाठवते आणि त्यानंतर स्पेशल ऑडिट विषय बघा. तुम्हाला काय करते त्या दप्तराची तपासणी करायची. दप्तर तपासणी आर्थिक गैरव्यवहारामध्ये दप्तर तपासणी करता येत नाही ना. यांच्या तक्रार अनुषंगाने स्पेशल ऑडिट हा विषय बाजूला ठेवा जरा. दप्तर तपासण्यामध्ये काय दिसेल आपल्याला? अनियमित असेल तर दिसेल. व्हाउचर आहे, पेमेंट गेलं आहे, रेकॉर्डला आहे, तक्रार नाही. व्हाउचर नाही, पेमेंट गेलं आहे, रेकॉर्ड आहे, तक्रार रिअल आहे. काही जर तथ्य बाहेर ज्याचं ऑडिट झालंय ना ते हे पुन्हा रिचेक नाही करू शकत. ऑडिट करायचा अधिकार आपल्याला पहिल्यांदा 5 वर्षाचं ऑडिट आहे त्याची ऑडिट नोट बघावी लागेल. त्यात काही रिमार्क आले काही ऑडिट आता जसं ऑडिट होत असेल जर काही प्रॉब्लेमच नसेल तर मग आपण कशाला? माझ्यापेक्षा एक्सपर्ट लोक ऑडिटर आहेत. पण प्रॉब्लेमचे काही मुद्दे असतील यांचे ह्या 2 मुद्दे जसं यांनी रेज केलेले जे काही पॉइंट आपला उद्देश काय आपला हे बघा यांचा उद्देश काय आहे त्याच्यात? कामं जे आहेत त्यात आता CCTV आहे, डस्टबिन आहे, ही सगळी फॉल्टी कामं आहेत. GM पोर्टलची कामं आहेत. फॉल्टी म्हणजे जे मटेरियल वापरायला पाहिजे जे GM पोर्टलला दिलं आहे त्याचे रेटमध्ये तफावत आहे. जे मार्केटमध्ये रेट चालले आहेत त्याच्यातच तफावत आहे. GM पोर्टलची खरेदीच चुकलेली आहे. बरं खरेदीमध्ये तुमच्याकडे जे टेंडर त्यांनी दिलं होतं त्याच्यामध्ये लोक सहभागी झाले असतील. हो बरोबर. त्याच्यामध्ये कमी व्हायला त्यांनी दिलं असेल. रेकॉर्ड जर ते क्लिअर असेल टेक्निकली नाही तेच सगळं जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे. फक्त माझी मागणी काय आहे विशेष जिल्हाधिकाऱ्यांनी सीओनला केलं ना ट्रान्सफर. कारण का इकडं काही कारवाईच होती ना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते. तसं नाही येते. जिल्हाधिकारी हा काय बॉस नाही त्यांचा. जिल्हाधिकाऱ्याकडे कुठलं प्रशासन आहे आणि पंचायत कोणाकडे आहे? जिल्हाधिकाऱ्यांना का पाठवतो? मंत्री स्तरावरून वेगळा विषय ना तो. जिल्हाधिकाऱ्यांना का अर्ज पाठवतो? हे जी मंडळी आहेत ना पंचायत समितीला कुठलाही अर्ज दिला
की त्याला कचऱ्याचीच पेटी डायरेक्ट. नाही त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात तक्रार करतो मी. म्हणून मग जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो, जिल्हाधिकारी तो अर्ज तिकडे ट्रान्सफर करतात. माझं काय म्हणणं सीओनकडे गेलं त्यांच्याकडे. सीओ बॉस आहे का ना तिथं, मग सिओनला दिले तर त्याचे, सिओनकडे तरी काय सिओन काय वेगळं केलं? पहिल्यांदा अर्ज सिओनलाच दिले ते, सीओने काय केलं? तसेच पडून होते. खाली forward केला 2 का महिन्यांनी फॉरवर्ड झाली, जेव्हा सारखं जाऊन आता आपण मार्ग काढू ते बरं काम का? वेगळं अहो पण 4 वेळा यालपाटे मारायचे सर्वसामान्य माणसाला ते शक्य नसतं ना. ऐका ना अहो, एक त्यांनी मुद्दा clear करा. निकाली अर्ज काढला आज नाही, नाही थोडी. ती विभागीय चौकशी जी आहे ना ती ग्रामपंचायतची झाली चौकशी मारा पाहिजे. त्याला. तुमचं एक गट आपला तुमचं हे असेल ना विस्तार अधिकारी, त्यांना पाठवून द्या ना मला त्यांना order स्पेसिफिकली करून. एखाद्या गोष्टीची जर तक्रार असेल, समजा की सीसीटीव्ही घेण्यात काहीतरी आपला हा. अहो अशा हजारो काम आहेत, एका स्पेसिफिकचं कसं काय करणार? कागदोपत्री काय आहे ते सगळं? चर्चा मुद्द्यावर करा. तसं नाही, मुद्दा पाहिजे आपल्याला की सीसीटीव्ही मध्ये घेण्यात फ्रॉड झाला किंवा डस्टबिन घेण्यात काही फ्रॉड झाला असेल तर आम्हाला ते डॉक्युमेंट प्रोड्यूस करा. ठीक आहे, मग डॉक्युमेंट मी द्यायचे. ऐका प्लेन अर्ज करा, तर प्लेन हे अर्ज. आवश्यक आहे ना. मला दिले तर देतील ना, विचारा ना कर्मचाऱ्यांना. त्यांना मागणी केली की देत नाहीत जर ना. नाही दिली, देतील. तर मी अवेलेबल करून देतो ना तुम्हाला सोपं काम आहे document. ते. मी तुम्हाला डॉक्युमेंट्स अवेलेबल करून देतो. किती वेळा आलो तुमच्याकडे मी जुन्नरला, किती दिले तुम्ही आता- डॉक्युमेंट मला? तुमच्या आता करून टेबलला घ्या मी आता. किती वेळा आलो? आता करून घ्या ना तुम्ही आता. आहे ना, आता या- करून घ्या. भाऊ आता तुम्ही डॉक्युमेंट्स अवेलेबल करून देतो. झालं ना मग जर उपोषण त्याच्यात केलं ना काही आपण. प्रॉब्लेम आता झालं असेल आपण ही वेळ चालली नसती ना, त्यांनी डॉक्युमेंट दिले ठीक आहे, आली असते. आता तुम्ही. माझं काय म्हणणं आहे, साहेबांना काय विनंती आहे, जे आपली पेंडन्सी ती पूर्ण करू देता ना आता. तेच तर आपला उद्देश ते काय? विभागीय चौकशी करत तुम्ही असताना दिलेलं आहे ते दप्तर सील केलं पाहिजे तोपर्यंत. कारण का यांना अधिकार नाही. इथं अधिकार आहेत, सिवनला बोलवा, इथं काय अडचण नाही, मी थांबून राहीन. मला अजून काही 8 दिवस थांबवलं मी थांबन, काय अडचण नाही. गोष्ट कशी आहे, जर विषय असा आहे वाणी साहेब, चौकशी इथं दप्तरातच हेराफेरी होते. आपल्याला काही fraud त्या दिवशी मी झालं, पकडलंय रंग्यात. आपल्याला काही सस्पिशन असतं की 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत त्या ग्रामपंचायत मध्ये होतो. 7 वाजता ग्रामपंचायत बंद केली. ऐका ऐका हो साहेब, ऐका एक मिनिट, माझं काय का तुम्ही ग्रामसेवकाला आता ओरळी सांगा पद्धत परत सील करून ठेव. नाही करू शकत आपण, दप्तर सील करू शकणार सांगू नाही. पण शकत नाही. बघा सर, ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. इथे 17 मेंबर आहे जे लोकांनी निवडून दिलेले आहेत. त्यांच्या अधिकारावर आपण बदल नाही करू शकत. तक्रारी पण आता अनुषंगाने ऐका. इन्क्वायरी करू शकता. तक्रार यांचं जो लेटर होतं त्या संदर्भात आपण ठीक आहे, आता त्यांचं मत काय आहे? उपोषण करताना त्यांचे जे तक्रारी अर्ज होते त्या संदर्भात आपण सगळी कारवाई केलेली आहे. पण आता जर असं करत असताना अहो, तो पण अर्ज आहे ना त्याच्यात. जर चेंज करत असतो विभागीय चौकशी लावा, हा पण अर्ज आहे त्याचा, तरी तुम्ही कुठं अहवाल ठीक दिला आहे ना, मला? ते प्रत्येक प्रकारे वरिष्ठांना पाठवतील. विभागीय काय वरिष्ठांना पाठवतात? चौकशी म्हणजे त्यांनी पाठवलं असतं तर ही वेळ चालली नसती ना. ग्रामसेवक जर आपल्याला एखाद्या तक्रारीत किंवा चौकशीमध्ये काही भेटलं असतं तर त्याची विभागीय चौकशी हां, लावली असती. आपण बरं मला आता केलं एका असतं स्पेसिफिक किंवा मुद्द्यावरती बोलायचं आहे. थांबा. जे विस्तार अधिकाऱ्यांनी सुशील धोंडीबा काचळेंचा जो मला अहवाल दिला, तो अहवाल कशाच्या आधारे दिला? केस पाहिजे ना. केस वाईज दिलं आहे. उगाच काहीतरी छातुरमातुर उत्तरं द्यायची आणि नागरिकांना वंचित ठेवायचं. आता याची काय चौकशी केली सांगा? अहवाल पण नाही दिला अजून. हा पहिल्या 9 अर्जांमधला अर्ज. हे तुम्ही कशाच्या आधारे दिलं हे पण सांगा. ग्रामपंचायत हे पोर्टलवरचे 200 व्यक्ती. हां. शासकीय फाईल हाताळण्याबद्दल यांची ही आहे 1 मिनिट. तक्रार. जर माझं आधीपासून असं म्हणणं होतं की स्थानिक हे पत्र कोणी दिलंय? स्वराज्य संस्थेचं हे पत्र कोणी दिलंय? मग काय विषय हेड आहे. काय विषय? यांचं काय म्हणणं बरं, हे हेड पत्र- हा ग्रामपंचायतीचा जो ऑपरेटर आहे त्याला अनऑथोराइज इकडे ग्रामपंचायतीला काम करून घेतलं आणि त्याला फाईलचा ऍक्सेस दिला, हातीला हाताळला डॉक्युमेंट हाताळलं. तर यांचं असं म्हणणं आहे की यांच्यावर कारवाई करा म्हणून येडगावच्या ऑपरेटरवर. आता ही प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने ग्रामपंचायत मला एक सांगा, बरं, त्यांनी 1 मिनिट थांबा हाताळलं सर, 1 मिनिट थांबा. जोपर्यंत ती माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या फक्त. तो अधिकारी नियुक्त करण्यासाठी नियुक्त कोण केलाय त्याला? हा, मग तो इकडे येऊन कसं काय काम करतो? अनलिगल झाला ना तो. मग मला एक सांगा, 1 मिनिट सर, यांनी काय म्हटलंय? हे पत्र मला दिलं, या पत्रात म्हटलंय की ग्रामपंचायत पिंपळवंडी मागणी केली. मुळात हे पोच मला, ह्या पोचच्या आधारे तुम्ही मला त्या कर्मचाऱ्याची माहिती देताय का? ह्या पोचच्या आधारे अहवाल बनवताय का? मूळ प्रत का दिली नाही? हा माझा पहिला मुद्दा. हे जर पत्र गेलं इथून तर याला जावक क्रमांक नाही, तारीख नाही, याला मासिक सभेचा ठराव घेतलेला नाही, याला ग्रामसभेचा ठराव नाही. पॉवरमध्ये गेले कोणी? हा, कोणी गेले? हे सरपंचांनी केलं, इथं सरपंचाची सही आहे आणि मला हे झेरॉक्स जोडून दिले. त्यांनी म्हणून हायर केला तिकडनं. हो, सरपंचांनी हायर केलाय. मुळात ऐका सर, सरपंचांनी जर हायर करायचा एखाद्या, समजा आळ्याच्या ग्रामपंचायतचा मला कर्मचारी हायर करायचा, मी सरपंच आहे या गावचा, मला अधिकार नाहीत ना.
पहिली ग्रामसभा घेतली पाहिजे, मासिक मीटिंग घेतली पाहिजे आणि कलम त्यांनी जे कलम वापरलंय ना अहवालात सर तो माणूस शासनाचा देतो म्हणजे आपला देतो आपला अंकी देतो. गव्हर्नमेंटचा माणूस आहे. आता कसं होतं ग्रामपंचायत हे त्यांनी काय सांगितलंय कलम 73-76 वगळण्यात येत आहे. कलम 73-76 हेच सांगतं अधिनियमातलं मी वाचलं ते की 73-76 जिल्हा परिषद सीओ किंवा बीडीओ यांच्या लेखी आदेशाशिवाय कर्मचारी हस्तांतरित करता येत नाही. हस्तांतरित झालेला नाही. मग हस्तांतरितच झालं ना. कामासाठी अहो, बोलवले होतं टेम्पररी टेम्पररी दीड वर्ष ऐकून आणि त्यांनी काय काम केलं येऊन त्यांनी आता काय- गावाच्या फायद्याचं काम केलं थोडंच काम केलं. गावाच्या फायद्याचं केलं का तोट्याचं केलं हे महत्वाचं नाहीये. त्याला पगार इथून जातोय तरी ग्रामसेवक म्हणतो आम्ही त्याला पगार देत नाही. तुला पगार द्या इकडं. मग ही अपराध हे पगार मग तो फुकट काम करायला समाजसेवक आहे. अजून 10 ग्रामपंचायती द्या त्याला, द्या तालुक्यातल्या, करतोय का बघू. समाजसेवक आहे किंवा नाही हा आपला प्रश्न नाही. आपलं मुळात त्याला तुम्ही या ग्रामपंचायतीतून बघा मुळात payment तुम्ही झालेलं त्यांना नाही. पाठीशी घालताय हे तुमची चूक आहे. कारण का हे तुमच्याच ग्रामसेवकांनी मान्य केलंय. ॲलिगेशन नको ऐक सर. तू आता ऐक ना. ए, मार्ग काढायचा बरोबर आहे पण ही कारवाई जी आहे माझी इथून जर तुला ग्रामपंचायत उद्देश काय आहे? तो माणूस इथं का आला त्याला पगार काय दिला? एक हा कारवाई होईल. त्याचा पगार कुठून देतात हे एक शोधलं मिनिट, पाहिजे. तो माणूस त्याला त्यांना- पगार देतात. एक मिनिट हो. ही एक स्थानिक सर्व संस्था आहे हो. ती आपल्या मनाने किंवा कोणाच्या मनाने चालत नाही. हो. निवडून दिलेल्या लोकांच्या ठरावाने चालते. हो. एक मिनिट त्यांना ते माणसाची आवश्यकता आहे. त्यांना मनुष्य मग त्यांनी एक मिनिट, ऐक पूर्ण ऐक पूर्ण ऐक. तुझं समाधान मी नाही करते फक्त ऐकायला शिक. त्या माणसाचं मनुष्यबळ त्यांना कमी पडतंय. त्यांनी दुसरा ग्रामपंचायत माणूस इथं आणला त्याच्याकडनं गावाच्या संदर्भातले काही कामं असतील ग्रामपंचायत अडकलेली त्यांनी करून घेतली. त्याचा पगार इथून दिला असेल तर ऑब्जेक्शन आहे ना. आहे ना पगार दिला असेल तर ना. नाही अजून पण मुद्दे अजून काय ऐका ना जर ग्रामपंचायतचं महत्वाचं काही दप्तर इथून गायब झालं त्याची जिम्मेदारी कोण अहो पण जे झालंय का नाही हे कसं कळणार. तो बॅगेत घालून घेऊन जातोय घरी हे काय एक मिनिट तो बॅगेत घेऊन जातोय हे काय बॅगेत आहे बॅगेत भरतोय काय भरलं बाकी हा? त्यांनी काय भरलं बाकी त्यांनी पुस्तक आहे तिथली. ती जबाबदारी नाही, नाही काम लिखाण तर दिलं काही काम करायचं अहो आतापर्यंत हेच झाले ना ह्याच ग्रामसेवकांच्या काळात एक नाही, एक मिनिट. मिनिट त्यांनी येऊन काय केलं? कोराडे सर ऐका ना नेलं त्यांनी. तू काय सर ऐका ना भाऊसाहेब आहे ह्याच ग्रामसेवकाच्या काळात काय भाऊसाहेब आहे? हो हो, कुठे ह्याच ग्रामसेवकाच्या काळात बोलूया. ह्याच ग्रामपंचायतीच्या सदस्याने थांब एक मिनिट, त्यांच्या हस्ताक्षरातली हो, त्यांच्या ताब्यातली पुस्तकं चोरली. एक मिनिट नाही, ते काय चोरलं तर गव्हर्नमेंट काय सोपं आहे एवढं ह्यांना सुट्टी ते घरी सिद्ध झाले. काय एक मिनिट त्यांचा अहवाल वाचा. कोण करणार इथं? येडगावचे ऑपरेटर आहेत माझ्याकडे 3 पंचायती आहेत इथं ऑलरेडी ऑपरेटर पद नाही आहे. तर मी ज्यावेळेस 2023ला आलो तर 6 महिन्याचं पेंडिंग राहिलं होतं ऑनलाईन करणं. हां. इथल्या कर्मचाऱ्यांना ते जमत नाही. ऑपरेटर हा वेगळा असतो. बरोबर तर मग आमच्या काळात काय केलं आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला त्या पंचायतीला की तुमचा ऑपरेटर तुमच्या काळात आम्हाला द्या. आम्ही पेंडिंग आम्ही पूर्ण करून दिलं त्याच्या नावा कुठे आपण बघा. त्या कर्मचाऱ्यानं अफरातफर केली डॉक्युमेंट दिले नेले काही केलंय का ऑपरेटर आपण शासकीय ऑपरेटर ना तुझ्या काय पुरावा आहे बरं का? ठीक आहे थांबा एक मिनिट माझे प्रश्न होऊ द्या मग बोला. तो कर्मचारी इथं नियुक्त करण्यासाठी एक मिनिट थांबा ना. हां भाऊसाहेब आता हा कर्मचारी येतो तो कुठून येतो आपल्याकडं तुम्ही आणलेला येडगाववरून येडगावची लोकसंख्या किती आहे 6,000 आणि आपल्या गावची लोकसंख्या किती आहे 15,000 15,000 लोकसंख्येला तुम्हाला माणूस मिळत नाही का काय भेटत इथं नाव? का नाही भेटत? मी नाही नाही का भेटत नाही मला एक मिनिट थांबा ना. 2 मिनिट ऐका ना नाही माहिती मला. 15,000 लोकसंख्या गावची असून जर तुम्हाला कर्मचारी भेटत नाही आणि 6,000 लोकसंख्या आहे, तिथून तुम्ही कर्मचारी भाड्याने आणता थोडक्यात किंवा मी तो कर्मचारी असो किंवा ऑपरेटर भेटत नाही तुम्ही ऐका ना मला काय म्हणायचं त्याच्यावर तुम्ही तरतूद काय केली इथं कुठं? तुम्ही असं आणतात टेम्परवारी समजा त्याची एक जी म्हणणं आम्ही- आहे ऐका ना त्याचं जे म्हणणं आहे यदा कदाचित तसं झालं तर बरं, तुम्ही मी काय काय करशाल? म्हणतो पैसे देत नाही तर इथे आर्थिक अपहार किंवा काय झालं. मला विषय मी काय म्हणतो, साहेब माझा जर तो विषय ग्रामसेवक नाहीये स्वतःच्या माझा पगारात- विषय ऐका ऐका 15,000 ऐका लोक पैसे त्याला दिले जातात ऍडजस्टमेंट कुठे केली जाते याचे कागदोपत्री पुरावे ठेवलेले नाहीत फक्त पण तुमचे त्यांच्याच बॉडीतले सदस्य सांगतात पगार कुठून दिला जातोय Adjustment हे आम्ही नाही सांगत. असेल किंवा कोणता तो कागद अपहार असेल झाला त्याच्यावर बोला, असेल, ते ज्याचा वेगळी पुरावा गोष्ट नाही. आहे. अहो पण त्यांचे सदस्य सांगतात. चौकशी करू हे काय अशी इथल्या चर्चेला काय अर्थ नाही. त्या गोष्टीला माझं काय काय- बरं मला एक मिनिट थांबा मला त्यांना काय प्रश्न विचारायचे काही अर्थ नाही. आपल्याकडे कर्मचारी नाही मान्य आहे. तुम्ही जाहिरात काढली ग्रामसभेला सांगितलं आपल्या कर्मचारी नाही आपल्याला कर्मचारी भरती करायची आहे. ग्रामसभेचा ठराव घेतला माझ्या अगोदर मासिक मीटिंगचा ठराव घेतला का तुम्ही किती वर्ष इथं भाऊसाहेब ही बॉडी आल्याच्या नंतर तुम्ही मासिक मीटिंग घेतली का? पण 6,000 लोकसंख्येच्या गावाला मात्र कर्मचारी बरं एक मिनिट थांबा तुमच्या मुद्द्यावर बोलतो दादा तुमच्या मुद्द्यावर बोलतो. तुम्ही इथं आले त्यावेळेस प्रशासकीय काळ होता तुम्ही जे मला अहवालाला जोडून पत्र दिलं हे मेघाताई सरपंच झाल्याच्या नंतरचं आहे मेघाताईची सही आहे त्याच्यावर. मग तुमच्या काळात तुम्ही म्हणता आम्ही बोलावला कर्मचारी इथं कर्मचारी नव्हता म्हणून मग मेघाताईची सही त्याच्यावर कशी द्या कर्मचारी उत्तर. आल्याने काही प्रॉब्लेम झालाय का? एक मिनिट माझा प्रॉब्लेम तुम्ही ध्यानात घ्या आई निमित्त दाखवतो मी कारभारातली. एक मिनिट त्यांनी काय असतं माहिती आहे का ज्याचं जे ट्युनिंग जुळतं ना भाऊसाहेबाचं सगळ्या बाबतीत
तो माणूस हा, ठीक आहे, मी ते काय माणूस असेल ते. ते माणूस तो सांभाळतात. आता प्रशासक म्हणजे तो फुल पॉवर मध्ये. पिंपळवंडीचं काही नुकसान झालं का त्याच्यामुळे? ऐका ना, तो काय म्हणतोय त्याच्यामुळे काय झालं का एकतर्फी कारभाराला चालना मिळाली. कारण नवीन माणूस भरण्याची पॉलिसी असेल किंवा ठराव असेल तो सरपंच ग्रामपंचायत करायला पाहिजे. त्यांनी जाहिरात दिली असते तर कमीत कमी एखादा मुलगा कामाला लागला असता. भांडण त्यांच्याशी ना बॉडी यांच्याशी नाही ना ते भांडण. आपण पॉलिसी डिसाईड कोण करायची? माणसं भरायची. कर्मचारी बोलवणं काम हे बघा त्यांनी सर. डिसाईड करायची पॉलिसी ती. आता हे कलम त्यांनी जे वगळलंय, माझा आक्षेप इथं आहे, जे कलम वगळलंय त्यांनी अहवालात, नाही हे तुमचं पत्र आहे. कलम 73 आणि 76 रिक्रुटमेंट संदर्भात आहे किंवा policy सीओनी आहे ज्याला ती. निर्देशित केलं हो. असेल त्याला ऑथॉरिटी आहे इन्स्पेक्शनसाठी. म्हणजे सीओनी जर मला इन्स्पेक्शन करायसाठी पाठवलं तर मला बीडीओ सर. म्हणून ऑथॉरिटी आहे, मी ग्रामपंचायतचा कोणताही रेकॉर्ड चेक करू शकतो. Correct. ठीक आहे. तर हे असं ते 73 आणि त्यात 76 provision आहे. प्रोव्हिजन्स आहे. हे काही एखादा कर्मचारी बॉरो करण्यासंदर्भात काही त्यात ही पण provision प्रयोजन आहे. जर एखाद्या ग्रामपंचायतचा कर्मचारी दुसऱ्या ग्रामपंचायतला कामासाठी तात्पुरता पाठवायचा असेल तर त्याला बीडीओ किंवा सीओ यांचे लेखी आदेश पाहिजेत की तू हे काम तिकडे करू शकतो. मध्ये माणूस आणला त्यांच्या पावर वैयक्तिक आणला तो, त्यांना पावरच नाहीये ना, सरपंचाला पावर आहे सर. त्यांना या समज येते. मी काय म्हटलं या त्याच्यामध्ये काय गोष्टी असेल? तथ्य नाहीये. नाही तथ्य आहे की नाही ते मला प्रश्न नाही. माझी जी ऐका ना, निकाल काढा, तक्रार बरं, हे पत्र खोटं दिलं सर ऐका ना सर, हे जे पत्र खोटं दिलं याचं काय म्हणजे हा पदाचा गैरवापर झाला ना, खोटं पत्र गेलं म्हणजे लेखी खुलासा मागतील. याचा लेखी खुलासा द्या मला. मागतील ते. यांचं रिपोर्टिंग मध्ये करा ना. सोन्याने काम हे पत्र खोटं गेलंय ना. एक घ्या लेखी खोटं खुलासा दिलं नाही. मागतील. ऐका ना, ज्यावेळेस आपण एक सहकार्य म्हणून एखादा कर्मचारी बोलवतो, ज्यावेळेस हे कागदावर आले की हा कर्मचारी इथं कसा काय, तर सरपंच मॅडमला म्हणलं तुम्ही एक पत्र त्या पंचायतीला द्या, त्या पंचायतीने त्यांच्या वेळेमध्ये आपला कर्मचारी आपल्याला ऑनलाईनसाठी उपलब्ध करून द्या. एक सहकार्याची भावना होती ती. आता ह्या पंचायतीने पत्र पण तुमच्या काळात ते घडलं नाही ना, सर्व आलं घडलं ते. हा, पण तुम्ही काय केलं डायरेक्टली म्हणून आणला काम करून घेतलं. आतापर्यंत तसं मग त्याचं म्हणणं काय आहे, सेक्शन ते 2 कलम आहेत ना, त्यात तुम्हाला माणूस कुठून आणायचं असेल ना बाहेरून, तर तुम्ही सिवनला अर्ज करायचा होता, यांच्याकडनं मागणी करायची होती. हे केव्हा येतं जेव्हा फायनान्शियल आपण त्याला पैसे देतो, सगळ्या त्याला- गोष्टी त्याची प्रोव्हिजन्स करतो सर तेव्हा आहे. इथं मुळात हिल घेतली फक्त. इथे कुठे काही ऑफर झाला ना, अपहार नसू द्या ना, इथं कर्तव्यच्युती केली त्यांनी. साहेब, इथं त्यांनी त्यांच्या कर्तव्यास कसूर केलाय. माणूस अपॉइंट करायचा. नाही बंद केलं ठीक आहे आपण तो विषय होता, ऐका ना, तो appoint त्या- सगळ्यात महत्वाचं ह्या मुद्द्यात पॉइंट हा आहे की इथं ग्रामसेवक दोषी आहेत. यांनी प्रशासकीय काळात कुठल्याही असेल तर त्यांच्यावर कारवाई सांगतो ना ऐका ना त्याला तुम्ही पाठवून पहिलं तुम्ही. पूर्ण त्याला ऐकून घ्या वाणी पाठवून साहेब की यांनी काय केलंय, प्रशासकीय काळ ज्या वेळेस होता, ग्रामसभा होत होत्या, ग्रामसभेला यांनी सांगायचं होतं की मला असा असा त्रास होतोय की आपण मागणी केली पाहिजे, एक कर्मचारी आम्हाला भरायचा आहे, एक कर्मचारी कमी आहे. तर यांनी ते काहीच केलं नाही. यांनी परस्पर माणूस बोलवला म्हणजे यांनी कर्तव्यच्युती केली. त्यांनी जे कर्तव्य त्यांचं होतं ते पार पाडलेलं त्यांच्यावर नाहीये. ऍक्शन घेतील, काय असेल ते नेमत होईल. ते नाही विषय- म्हणत, त्याला कुठं ग्रामसभा असते? प्रशासकाला- नाही ग्रामसभा होत्या कोणती असते ती? आर्थिक- रेग्युलर. हा, याची असते पण त्यावेळेस फिक्स विषयांची असते, आपल्याला annual विषय असते. कर्मचारी भरायचा अधिकार नाही ना त्या काळामध्ये. माझं नाही काय करते. म्हणणं आहे पोलिस नाही फायनान्शियल कुठे सर, काही ऑफर ऐका, झाला ठीक नाही. आहे, तो ऐका. ठीक आहे. तुला मत सांग मला. ती तुम्ही ऐका, रेकॉर्ड मोठे क्लोज विषयच नाही तर. करा, रेकॉर्ड क्लोज करा ते काय हा, असेल. पुढचा मुद्दा काय, तुम्ही सदस्य अपात्र काय विषय? त्याचा अहवाल आपण आज देतो. हो, मग तो पण विषय संपून जातो. तो विषय वस्तूंचा आवाज जाईल त्यांचा. ती डेडलाईन त्याला आज याचं काय करणार? उद्या करू नका. कर्मचाऱ्याच्या पैशांचं न्यायालयीन आदेश असून कोर्टाचा ताबा घेतला नाही. का घेतला नाही? अहवाल तयार आहे, दिला नाही. ते अहवाल नाही, त्यांनी काय तुम्हाला कृती करा सांगितली. अहो पण ताबा घ्यायला सांगितलंय कोर्टाने, त्याचं काय केलं ते सांगा पहिलं. थांब ना, कागद राहील, थांब ना एक साहेब बोलतील मिनिट. ना. मयूर थांब एक मिनिट. तुम्हाला ऍक्शन घ्यायला सांगितलेली आहे, आम्हाला नाही, ग्रामपंचायतीला ऍक्शन घ्या. म्हणजे तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करायचे ऍक्शन. अहो पण ते प्रशासन तुमचं आहे ना. काय तुम्ही म्हणताय ना आम्हाला, मी मगाचपासून हेच क्लिअर करतोय की ग्रामपंचायत ही आमची 27 गुंठे जागा आणि हे सगळे कोर्ट ऑर्डर. ग्रामविकास अधिकारी समोर येतो. रोटरी कार्यक्रम व्हिडिओ साहेब त्यांना विचारतील ना. आता जर कोर्ट आणि कमीत कमी 6 ग्रामसभेमध्ये हा विषय झालेला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.